जी आहे ती बैठक पार पडते. काही दिवस अगोदर तुम्ही बैठकीत असं सांगितलेलं की आपल्याला कोण दम देत असेल तर त्याचा काय जुमानू नका वगैरे अशा पद्धतीचं आपण विधान केलं. म्हणजे मी कोणाबद्दल बोललो होतो? कुणाबद्दल बोललो? नाही नाही, तुम्ही प्रश्न विचारला ना, मी कोणाबद्दल बोललो? अशी चर्चा सुरू झाली की तुम्ही भाजपवरती. मी असं बोललो होतो की शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे. माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष चालतो. त्याच्यामुळे कोणाच्याही दादागिरीला आम्ही घाबरत नाही, अशा पद्धतीची भूमिका होती. मी कोणाचं नाव पण घेतलं नव्हतं, कुठच्या पक्षाचं पण नाव घेतलं नव्हतं. आणि आज महायुतीचे उमेदवार आमचे राजाभाऊ आहेत. त्यांचे देखील आमच्या शिंदेसाहेबांबरोबर अतिशय जवळचे संबंध आहेत. मला शिंदेसाहेबांनी जिथं पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या काही चर्चा आमच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये झाल्या होत्या त्या मी परवा उमेदवार म्हणून राजाभाऊंच्या सगळ्या कानावर घातलेल्या आहेत. आणि राजाभाऊंनी त्याची पुढची पूर्ण सगळी जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे राजाभाऊंवर आमचा 100% विश्वास आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत असं म्हणतात की शिंदे सेनेला जर पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे. ते 8 दिवसापूर्वी बोलले होते. त्याच्यानंतर त्याच्यावर उत्तर पण दिलं होतं. नाही, त्याच्यामध्ये आम्ही काय सांगितलं की जे जे पश्चाताप झालेले आहेत ते आमच्याकडे आलेत. म्हणजे ते मी आहे, धैर्यशील मानेसाहेब आहेत, असे भरपूर लोक आहेत. मी परवा तर याला नाशिकला होतो आणि नाशिकमध्ये जेव्हा मला प्रश्न विचारला तर माझ्या बाजूला विलास अण्णा शिंदे होते, जे पश्चाताप झाला म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. ते पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक झाले आणि ते उपमहापौर आहेत. अशी अनेक तिकडनं पश्चाताप झालेले लोक आमच्यासोबत काम करतात. अंबादास दानवे साहेब असं म्हणतायत की कोण? अंबादास दानवे साहेब की ऑपरेशन टायगर संदर्भात त्याची कानपून आम्हाला लागलेली आहे आणि आम्ही खासदारांची मनधरणी करत आहोत. आता अंबादास दानवे साहेबांना काय कोण लागली आम्हाला कोणाला खरंच माहिती नाही. कारण मी अनेक वेळा सांगितलं आहे शिवसेनेच्या वतीनं की अशी कसलीही बैठक आणि कुठच्याही ऑपरेशन टायगरची आम्हाला आवश्यकता नाही. दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश होत असतात आणि ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून, नेतृत्वावर विश्वास ठेवून येत असतात. त्याच्यामुळे तसं जर बघायला गेलं तर 24 तास आमच्याकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यासाठी विशेष काय असं ऑपरेशन राबवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि कुठच्याही युबीटीच्या खासदारांबरोबर कोणाची बैठक झालेली नाही. साहेब, काँग्रेसनं राष्ट्रवादी शरद पवार गटाला विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. हा त्यांचा वैयक्तिक दिल, मला माहीत नाही दिला आहे की नाही, किंवा शरद पवार साहेब त्याच्यावर निर्णय घेतील, सुप्रियाताई त्याच्यावर निर्णय घेतील. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पक्षावर आपण कशाला बोलायचं, ते शरद पवार साहेब निर्णय घेतील. जळगावमधला महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिक जळगावमधला महायुतीचा तिढा संपूर्णतः सुटलेला आहे. काल रात्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेले आहेत. मी देखील सकाळी गिरीश महाजन साहेबांशी आणि गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेलो आहे. मुख्यमंत्री मोदयांची देखील चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे जळगावचा तिढा देखील सुटलेला आहे. साहेब, जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांनी भाजपला म्हणजे महायुतीला पाठिंबा दिला. काल भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. काही अडचणी असतील या जिल्ह्याच्या. या अडचणी असताना कोणी कोणाला विश्वासात त्यांच्या पक्षाचं घेतलं नसेल म्हणून त्यांची ती भूमिका असेल. आता त्याच्या आदल्या दिवशी मला देखील इथले एक आमदार राजाभाऊंच्या समवेतच आपण एकत्र भेटलो होतो. तर कुणी कुठच्या पक्षाला पाठिंबा दिला याच्यापेक्षा त्यांच्या पाठिंब्यामुळं आणि आमच्या सगळ्यांच्या एकसंघपणामुळं राजेंद्र राऊत यांचा विजय हा निश्चित आहे. ओके.